जय भगवान, जय गोपीनाथ. बंधू भगिनींनो, सर्वप्रथम लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेच्या चरणी मी मनपूर्वक नमन करतो, नतमस्तक होतो. त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर तेलाशिवाय काय किंमत समईच्या या वातीला, पाण्याशिवाय काय किंमत भूमीच्या या मातीला, धारेशिवाय काय किंमत तलवारीच्या पातीला, आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांशिवाय काय किंमत भारताच्या या मातीला, असं जर म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं होणार नाही. एवढं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होत. त्यांचा 12 डिसेंबर हा जन्मदिवस, तर 3 जून हा त्यांचा पुण्यस्मरण दिन. तर या दोन्हीही दिनाच्या निमित्तानं आपण दरवर्षी त्यांच्या जीवनचरित्राचा जागर घालत असतो. याही वर्षी या निमित्तानं त्यांच्या जीवन कार्यावरती अत्यंत कमी वेळेमध्ये मी माझे विचार आपल्यासमोर ठेवणार आहे. तसं तर माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मागच्या वर्षी 7 व्हिडिओ लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विविध पैलूंच्या वरती प्रकाश टाकणारे आपण श्रवण केलेलेच असतील, नसतील तर तेही आपण श्रवण करावेत, अशीही अपेक्षा आपल्याकडनं या ठिकाणी व्यक्त करतो. भारताची भूमी ही वीरांना, शूरांना, संतांना जन्म देणारी आहे. म्हणून आपल्याकडे म्हटलं गेलं की वीर जन्म आले कित्येक मातेच्या पोटी, धन्य धन्य ही भारत माता ही मोठी, असं आपल्याकडे म्हटलं जातं. अशाच महाभारतामध्ये महाराष्ट्र, ज्यांच्या नावातच महा आहे, महान असं राष्ट्र महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत, अनेक या ठिकाणी शूरवीर जन्माला आलेले आहेत, समाजसुधारक जन्माला आलेले आहेत, अनेक राजकीय नेतृत्व ज्यांनी वंचितांच्यासाठी काम केलं असेही होऊन गेलेले आहेत. अशाच एक लोकनेता म्हणून ज्यांचा उल्लेख गौरवाने करता येईल असं व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होत. मी मागेही आपल्याला सांगितलं की 13व्या शतकामध्ये या देशात आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम वारकरी संप्रदायातील आणि ज्यांचा जन्म मराठवाड्यात झाला अशा संत ज्ञानेश्वरांनी, संत नामदेवांनी, संत जनाबाईनं, संत एकनाथ अशा संतांनी मराठवाड्यामध्ये जन्म घेऊन मराठवाड्याचं नाव जगभर करण्याचं काम आणि 13व्या शतकामध्ये आध्यात्मिक लोकशाही निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. तशाच पद्धतीनं 20व्या आणि 21व्या शतकामध्ये संसदीय लोकशाही खऱ्या अर्थानं विकसित करण्याचं काम राजकीय क्षेत्रातल्या मराठवाड्यामध्ये जन्मलेल्या काही नेतृत्वांनी केलं. जर आपल्याला त्यांच्या वयोमानानुसार आणि कार्यकर्तृत्वानुसार पाहायचं झालं तर त्यामध्ये शंकररावजी चव्हाण साहेबांचा उल्लेख करावा लागतो, त्यामध्ये आपल्याला शिवराज पाटील चाकूरकरांचा उल्लेख आपल्याला करावा लागतो, त्यामध्ये आपल्याला प्रमोदजी महाजनांचा उल्लेख करावा लागतो, लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांचा उल्लेख करावा लागतो, आणि त्यानंतर ज्यांच्याबद्दलचा विचार आपण करतोय ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा उल्लेख करावा लागतो. ही सगळी नेते मराठवाड्यामध्ये जन्माला आली, परंतु त्यांनी संसदीय लोकशाही विकसित करण्याचं मोठं काम केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि अशाच या संसदीय लोकशाहीला विकसित करण्यामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा देखील अत्यंत महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. अशा लोकनेता गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा जन्म 12 डिसेंबर 1949ला परळी तालुक्यातील नाथरा नावाच्या छोट्या गावी, जिल्हा बीड या ठिकाणी झालेला आहे. त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण 7वी पर्यंत नात्र्यामध्येच पूर्ण केलेलं आहे. झाडाखाली बसून ते शिक्षण घेत आलेले आहेत. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना परळीला यावं लागलेलं आहे. बऱ्याच वेळेला परळीला वाहन व्यवस्था नसल्यामुळे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना अनवाणी या ठिकाणी यावं लागत गेलेलं आहे. आणि म्हणून जी मोठी माणसं असतात तर या मोठ्या माणसांना अनेक प्रकारचे कष्ट सहन करावे लागतात. पुढे ते महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी खोलेश्वर महाविद्यालय, अंबेजोगाई या ठिकाणी गेलेले आपल्याला दिसून येतात. याच कालावधीमध्ये त्यांचे वडील जे आहेत त्या वडिलांचं पितृछत्र हरवलेलं आहे. याच कालावधीमध्ये त्यांचं मित्रत्व प्रमोदजी महाजन यांच्याबरोबर होतं. CRची निवडणूक आहे वर्ग प्रतिनिधीची,
आणि या कालावधीमध्ये या निवडणुकीमधूनच प्रमोद महाजनांसारखा मित्र त्यांना भेटतो. परिस्थिती घरची फार चांगली नाही आहे. रूमवरती स्वतः स्वयंपाक करून त्यांना शिकावं लागलेलं आहे. अंबेजोगाईला शंकर महाराज वंजारी वसतिगृह होतं, त्या वसतिगृहामध्ये राहून देखील गोपीनाथरावजींनी शिक्षण घेतलेलं आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी परिषदेचे शहर मंत्री म्हणून देखील त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. बीकॉमची पदवी प्राप्त केल्याच्या नंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी विधीचं शिक्षण म्हणजेच लॉचं शिक्षण घेण्यासाठी गोपीनाथरावजी पुढे पुणे या ठिकाणी गेलेले आहेत. पुण्याला तिथे लॉचं शिक्षण घेत असताना, वकिलीचं शिक्षण घेत असताना आणखीन एक मित्र त्यांना तिथे मिळतो. त्या मित्राचं नाव आहे विलासरावजी देशमुख साहेब. आणि अशा पद्धतीनं प्रमोदजी महाजन आणि विलासरावजी देशमुख साहेब हे दोन मित्र त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मिळतात. आणि केवळ मिळतातच नाही तर आयुष्याच्या शेवटपर्यंत हे मित्रत्व या तिघांचं अबाधित राहिलेलं आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. याच कालावधीमध्ये पुण्याला शिकत असताना या देशामध्ये जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींच्या जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे. या आंदोलनाचा परिणाम लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची वरती होतो, कारण जयप्रकाश नारायण म्हणजे अत्यंत त्या काळातलं चारित्र्यवान अशा प्रकारचं नेतृत्व राहिलेलं आहे. आणि अशा या नेतृत्वाचा निश्चितपणे चांगला परिणाम, सकारात्मक परिणाम कुणावरती झाला तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या वरती झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि अशा या नेतृत्वामध्ये जयप्रकाश नारायणांनी सुरू केलेल्या या आंदोलनामध्ये गोपीनाथरावजी देखील स्वतःला झोकून देतात. याच कालावधीमध्ये वसंतराव भागवतांचं मार्गदर्शन गोपीनाथरावजींना लाभलेलं आहे आणि त्यांच्या प्रेरणेनंच जनसंघाचं काम या ठिकाणी गोपीनाथरावजी करताना आपल्याला दिसून येतात. आणीबाणीच्या कालावधीमध्ये जी की इंदिरा गांधींनी या देशात अणुबॅन लागू केलेली होती, या कालावधीमध्ये भूमिगत राहून त्यांनी काम केलेलं आहे. 15 डिसेंबर 1975ला या पद्धतीनं जयप्रकाश नारायणांची बाजू घेऊन सरकारच्या विरोधात काम करतात म्हणून 15 डिसेंबर 1975ला गोपीनाथरावजींना अटक करण्यात आलेली आहे. 3 महिने संभाजीनगर या ठिकाणच्या हरसूल जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. इथेच प्रमोद महाजन बी आहेत. आणि पुढे नंतर 17 महिन्याची पुन्हा एकदा जेल होऊन त्यांना नाशिकमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तिथे प्रमोद महाजनजी सोबत आहेत आणि प्रमोदजींना डब्बा आणून देण्याचं काम त्यांच्या भगिनी प्रज्ञाताई करतायत. आणि या पद्धतीनं प्रज्ञाताई नेहमी डब्बा घेऊन येत असल्यामुळे गोपीनाथरावजींचं आणि प्रज्ञाताईंचं मित्रत्व होतं. त्या मित्रत्वाचा या ठिकाणी परिणाम प्रेमामध्ये होता. आणि तिथून पुढे प्रमोदजी महाजन त्यांच्या त्या भगिनी आहेत तर प्रमोदजींच्या अनुमतीनं पुढे प्रज्ञाताईंशी त्यांचा विवाह देखील झालेला आपल्याला दिसून येतो. याच कालावधीमध्ये त्यांना अनंत भालेराव, मोहन धारिया, बाबा भिडे, या ठिकाणी बापूसाहेब काळदाते यासारखे अत्यंत चांगल्या व्यक्तिमत्वांचा संपर्क, त्यांच्याशी चर्चा, त्यांचा सहवासही गोपीनाथरावांना लाभलेला आहे. याच काळात जनता पक्षाची स्थापना झालेली आहे. 18 जानेवारी 1975ला इंदिरा गांधींनी निवडणुकांची घोषणा केलेली आहे. 26 जानेवारी 1975ला मुंडे साहेबांना आणि महाजन साहेबांना जेलमधून या काळात मुक्त केलं गेलेलं आहे. 21 मे 1978ला प्रज्ञाताईंशी गोपीनाथरावजींचा प्रेम विवाह संपन्न होतो. 1978ला या ठिकाणी गोपीनाथरावजींचा पराभव झालेला आहे. उजनी जीप गटातून ते जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून पहिल्यांदाच या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ही गोष्ट आपण इथं लक्षात घेतली पाहिजे. पहिल्यांदा त्यांनी राजकारणाचा प्रारंभ कुठे केला तर उजनी गटातून जिल्हा परिषदेवरती सदस्य म्हणून ते पहिल्यांदा 1978ला निवडून आलेले आहेत. याच कालावधीमध्ये मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवरती आहे. गोपीनाथरावजींनी या कालावधीमध्ये मराठवाडा या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं पाहिजे ही बाजू घेऊन या ठिकाणी ते आंदोलनामध्ये सहभागी होतात. पुढे 1980ला रेणापूर विधानसभेमधनं गोपीनाथरावजी पहिल्यांदा विधानसभेवरती आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. पुढे त्यांना भाजपा युवा मोर्चाचं अध्यक्षपद देखील मिळालेलं आहे. 1980-82 पर्यंत भाजपा प्रदेश सरचिटणीस म्हणून देखील त्यांनी पक्षाचं अत्यंत चांगलं कार्य केलं आपल्याला दिसून येतं. 1985ला त्यांचा पुन्हा या ठिकाणी विधानसभेला पराभव झालेला आपल्याला दिसतो. 1986ला भाजपा प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून 1986ला पद स्वीकारल्याच्या नंतर त्यांनी अनेक पक्षाच्या वतीनं
दुष्काळी परिषदा आयोजित केलेल्या आहेत, ज्वारी परिषद आयोजित केलेली आहे, दूध आंदोलन व राज्यस्तरीय प्रश्नावर मुंबई आणि नागपूर विधिमंडळावरती मोर्चे नेण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. 10 मार्च 1988 मुंबईत 2 लाख शेतकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा नेऊन या मोर्चाचं नेतृत्व गोपीनाथरावजींनी केलेलं आहे. 1989 शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची चळवळ कर्जमाफी करायला उभी केलेली आहे आणि कर्जमाफी सरकारला करायला लावण्याचं काम गोपीनाथरावजींनी केलेलं आहे. 16 डिसेंबर 1989 नागपूर विधिमंडळावरती 7 लाख लोकांचा मोर्चा घेऊन जाण्याचं अत्यंत महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. 1990 रेणापूर विधानसभेतनं दुसऱ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आलेले आपल्याला दिसतात. 1991-92 नागपूर या ठिकाणी विरोधी पक्ष नेता म्हणून नागपूरच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये त्यांची निवड झालेली आहे. याच काळामध्ये शिवनेरी ते शिवतीर्थ संघर्ष यात्रा काढण्याचं काम गोपीनाथरावजींनी केलेलं आहे. पुढे 1995 तिसऱ्यांदा रेणापूर विधानसभेतनं ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि यावेळेला मात्र त्यांच्या परिश्रमाला यश आलं आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या युतीचं सरकार आलेलं आपण सगळे जाणता. आणि 14 मार्च 1995 या युतीच्या राज्यामध्ये शासनामध्ये उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, ऊर्जा मंत्री म्हणून गोपीनाथरावजींनी शपथ घेतलेली आपल्याला दिसून येते. याच कालावधीमध्ये त्यांनी मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून अत्यंत उत्कृष्ट कार्य केलं. मोका कायदा त्यांनी आणलेला आहे, गुंतवणूकदारांना संरक्षण देणारा कायदा आणलेला आहे, भटक्या विमुक्त जमात्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय उभं केलेलं आहे, मागास जाती व आर्थिक व दुर्बलांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ त्यांनी उभं केलेलं आहे, टोळी युद्ध संपविण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे, कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना त्यांनी सत्तेवर असताना केलेली आपल्याला दिसून येते. आणि पुढे 2000 मध्ये आपल्याला माहिती आहे की 4थ्यांदा ते विधानसभेवरती निवडून येतात. शेतकरी संघर्ष यात्रा व विविध आंदोलनामध्ये सहभाग घेतात. भाजप विधिमंडळ गटनेते म्हणून देखील त्यांची निवड झालेली आहे. 2001 मध्ये भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. अक्कलकोट ते कल्याण सलग 90 दिवसाची संघर्ष यात्रा त्यांनी काढलेली आहे. वीज, दुष्काळ, शेतकरी व जनतेच्या प्रश्नांवर तसेच भ्रष्ट अकार्यक्षम सरकारच्या विरोधामध्ये जनजागरण करण्याचं काम गोपीनाथरावांनी केलेलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 2003 मध्ये भाजपा प्रदेश अध्यक्ष पदाची धुरा पुन्हा एकदा त्यांनी सांभाळलेली आहे. 2004 रेणापूर मधून 5व्यांदा ते निवडून आलेले आहेत. भाजपा विधिमंडळ गटनेते म्हणून त्यांची निवड झालेली आहे. 2006 रामभाऊ म्हाळगी या प्रबोधिनीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. 2007 भाजपाच्या केंद्रीय कार्यकारिणीवरती सरचिटणीस म्हणून त्यांची निवड झालेली आपल्याला माहिती आहे. 2009 बीड लोकसभेतून देशात विक्रमी मतदान घेऊन या ठिकाणी लोकसभा सदस्य होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झालेला आहे आणि त्यानंतर त्यांना लोकलेखा समितीचा अध्यक्षपद देखील देण्यात आलेलं आहे. भाजपा लोकसभेतील उपनेतेपदी देखील त्यांची निवड झालेली आहे. 2010 मध्ये केंद्र सरकारच्या रसायने आणि उर्वरके समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. युनोच्या शिखर परिषदेसाठी परदेश दौरा त्यांनी केलेला आहे. न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत आंतरराष्ट्रीय कायदा आयोग या विषयावर भारताची बाजू त्यांनी परखडपणे मांडलेली आहे. म्हणून नाथऱ्यासारख्या अत्यंत छोट्या खेड्यामध्ये जन्माला आलेला एक माणूस स्वतःच्या कर्तृत्वावरती आपल्या मातीचं आणि आपल्या गावाचं नाव आपल्याला माहिती आहे की संयुक्त राष्ट्रापर्यंत जगाच्या पातळीवर नेऊन पोहोचवतो. खरं तर हे काम आपल्या सगळ्यांना अभिमान वाटावा अशा पद्धतीचं आहे. 2014 बीड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा ते 1,36,000 मतं घेऊन निवडून आलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि 26 मे 2014 रोजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. सगळ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत की आता निश्चितपणे या देशातल्या खेड्यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाहीये. पण दुर्दैव असं की लगेचच 5-6 दिवसांनी 3 जून 2014 एका कार अपघातामध्ये या लोकनेत्याचा दुर्दैवी मृत्यू होतो. असं संक्षेपानं आपल्याला गोपीनाथरावजींचं जीवन कार्य या ठिकाणी पाहता येतं. खरं तर माणसानं सोन्यासारखं असावं पण सोनं होऊन राहू नये. परिसासारखं असावं ज्यामध्ये की लोखंडाला स्पर्श केला की त्याचं सोनं होतं. मला असं वाटतं गोपीनाथरावांनी परिसासारखं काम केलं. ज्या ज्या क्षेत्राला त्यांनी स्पर्श केला त्या क्षेत्राचं सोनं झालेलं आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. आणि या पद्धतीनं कोणत्या व्यक्तीला त्यांनी तू निवडून येशील किंवा ज्याला कोणाला आमदार करण्याची
ज्याला कोणाला मंत्री करण्याची शब्द दिला तो पूर्ण झालेला आपण नेहमीच पाहिलेला आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहण्याचं धाडस करून प्रवाह बदलण्याची ताकद म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहे. इंसान वो नहीं जो हवा के रुख से बदले, इंसान वो है जो हवा का रुख बदले, असे हवाचा रुख बदलणारं व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. 3 तारखेला एक शेतकरी आपल्या पोराला भरल्या अंतकरणानं सांगतो, पोर आपला बाप गेला. हे नातं म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली की त्याला देवानं आशीर्वाद दिल्याचा भास व्हायचा. देवासमान नेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. दुर्भाग्याचं रूपांतर भाग्यात करणं म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. जन्मताना 18 विश्व गरिबी आणि आयुष्याचे 7 दिवस बाकी असताना देशाचा ग्रामविकास करण्याची शपथ म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब होत. आणि विरोधकांना पुरून उरणं म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. क्षणाक्षणाला आठवण येणारी व्यक्ती म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब होत. खरं तर आपण बघितलं असेल की गोपीनाथरावजींनी केवळ राजकीय क्षेत्रापुरतंच काम केलेलं नाहीये, सामाजिक क्षेत्रामध्ये देखील अत्यंत महत्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. खरं तर वंचितांच्यासाठी, दलितांच्यासाठी त्यांचा मन तुटत असायचं. दलितांच्या बद्दलची आस्था असणारं हे नेतृत्व होतं आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आम्हा सगळ्या दलित बांधवांचे मानबिंदू आहेत आणि त्यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं पाहिजे यासाठी आपण बघितलं असेल की गोपीनाथरावजींनी पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येतं. खैरलांजी प्रकरणामध्ये ओबीसी विरुद्ध दलित असा संघर्ष असताना देखील ओबीसीचा मी नेता म्हणून ओबीसी माझ्यावर नाराज होतील असा विचार न करता जिथे अन्याय झाला वंचितांच्या वरती तर त्यांची बाजू घेण्यात, दलित बांधवांची बाजू त्यांनी घेतलेली आपल्याला दिसून येते. म्हणून मिलिंद महाविद्यालयाला जेव्हा ते उपमुख्यमंत्री होती तर त्यांनी पहिलं काम कोणतं केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद किंवा आज आपण त्याला संभाजीनगर म्हणतो तिथे जे उभं केलेलं मिलिंद महाविद्यालय त्याला कोट्यवधी रुपयाचं अनुदान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. रामदास आठवलेंसारखं दलित नेतृत्व मोठं झालं पाहिजे यासाठी देखील त्यांनी केलेले प्रयत्न आपण सगळे जाणता आणि म्हणून दलितांच्या बद्दल अति कळवळ असणारं हे नेतृत्व होतं. भटक्या विमुक्तांच्यासाठी देखील त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. भटक्या विमुक्तांना स्वतंत्र मंत्रालय मिळावं म्हणून त्यांनी केलेलं काम असेल, परिषदेसाठी त्यांनी नेहमी केलेली मदत असेल, रेणके आयोग याबद्दल देखील त्यांचं काम अत्यंत महत्वाचं आहे. हरिभाऊ राठोड सारख्या भटक्या समाजातल्या एका व्यक्तीला खासदार बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. माझ्या संस्थेचे संस्थाचालक गोविंदरावजी राठोड साहेब यांच्या घरी ते येतात आणि किशनरावजी आणि गोविंदरावजींना बळ देतात आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन राजकारणामध्ये आणखीन पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तुषारजी राठोड साहेब आता जे 3ऱ्यांदा विधानसभेवरती निवडून आलेले आहेत त्यांना पहिल्यांदा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष करण्याचं काम गोपीनाथरावजींनी केलं आणि म्हणून भटक्या विमुक्तांच्या उन्नतीसाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. गोपीनाथरावजी ओबीसीचे नेते म्हणून देखील सगळं परिचित आहेत. इतर मागास वर्गीयांसाठी त्यांनी ओबीसींच्यासाठी महामंडळ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. केंद्रामध्ये ओबीसींची जनगणना झाली पाहिजे यासाठी त्यांनी केलेलं काम असेल. मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी पक्षातल्या कमंडलाला महत्व देणाऱ्या लोकांचा विरोध पत्करून मंडल आयोगाला पाठिंबा देण्याचं काम आणि ओबीसीसाठी सगळं काही विरोध पत्करण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. छगन भुजबळांसारखं व्यक्तिमत्व जे की अन्य पक्षामध्ये आहे परंतु काही असो ओबीसीचे ते नेते आहेत आणि मीही ओबीसीचा आहे तेव्हा ओबीसीच्या नेत्याला कुठले का असेनात पण त्याला आपण मदत केली पाहिजे, मित्रत्व जपलं पाहिजे म्हणून ती गोपीनाथरावजी छगन भुजबळांच्या वरती मित्रत्व करताना आपल्याला दिसून येतात. गोपीनाथरावजींनी या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा माधव मंत्र आणल्याचं आपण पाहिलं असेल. मी यापूर्वी एक व्हिडिओ माधव मंत्राबद्दलचा टाकलेला आहे कारण आता ज्या निवडणुका 2024ला झाल्या त्यामध्ये माधव या मंत्राचे 21 आमदार निवडून आलेले आहेत. माधव याचा अर्थ मा म्हणजे माळी, ध म्हणजे धनगर आणि व म्हणजे वंजारी. तर त्या कालामध्ये खऱ्या अर्थानं या तिन्ही समाजाला ओबीसीतल्या मोठ्या एकत्र आणून या समाजातल्या नेत्यांना राजकारणामध्ये स्थिर स्थावर करण्याचं, त्यांना बळ देण्याचं काम गोपीनाथरावांनी केलेलं आहे आणि म्हणून माधवचा मंत्र या देशामध्ये आणि विशेषतः राज्यामध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ओबीसीच्या बाबतीमध्ये गोपीनाथरावांनी केलेलं आपल्याला दिसून देतं. मराठा आरक्षणाची पहिली मागणी जर कोणी केली असेल तर ती गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलेली आहे. मराठा समाजातल्या अनेक नेतृत्वाला त्यांनी पाठबळ दिलेलं आपल्याला दिसून येतं. तसंच त्यांचं वंजारी समाजात त्यांचा जन्म झाला. वंजारी समाजावर तर त्यांचं कासवेनीसारखं प्रेम होतं. कासवेनी एक जगातली अशी आई आहे की जी आपल्या मुलाला स्तन पाजवत नाही आहे
आणि या ठिकाणी काय करते, कासवीन आपल्या मुलाच्या डोळ्यात डोळे टाकून बघते आणि ते लेकरू देखील आईच्या डोळ्यात डोळे टाकून बघतं आणि दोघांनी एकमेकाला बघितलं की त्या दोघांचंही पोट भरतं. तसं वंजारी समाजानं साहेबाला बघितलं की समाजाचं पोट भरायचं आणि साहेबांनी समाजाला बघितलं की साहेबांचं पोट भरायचं. असं कासविनीगत प्रेम या ठिकाणी गोपीनाथरावजींनी समाजावर केलं आणि समाजानं देखील गोपीनाथरावजींच्या वरती केलेलं आहे. धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये आणलं पाहिजे यासाठीचा त्यांचा विचार असेल. महादेव जानकरांसारखं, अण्णा डांगेंसारखं, प्रकाश शेंडगेंसारखं नेतृत्व धनगर समाजातला पुढे यावं म्हणून यासाठी त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला बहुजनांचा चेहरा देण्याचं काम केलेलं गोपीनाथरावजींचं अत्यंत महत्वाचं काम आहे. केवळ एवढंच काम केलं नाही तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील आपण पाहिलं की त्यांनी परळीमध्ये जवाहर शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष म्हणून शैक्षणिक संस्थे, वैद्यनाथ महाविद्यालय व अन्य इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या माध्यमातून शैक्षणिक काम केलेलं आहे. महामेरू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, टेक्निकल अथर्व एज्युकेशन संस्था च्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण असेल म्हणून वैद्यकीय असेल, अभियांत्रिकी असेल की अन्य पदव्युत्तर शिक्षण देण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अत्यंत महत्वाचं काम केलेलं आहे. केवळ शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी संस्थाच काढून काम केलं असं नाही, तर उपमुख्यमंत्री म्हणून असताना, विरोधी पक्ष म्हणून असताना शिक्षण क्षेत्रातले जे काही प्रश्न तत्कालीन उपस्थित झाले तर अग्रक्रमाने ते प्रश्न सोडवण्यासाठी गोपीनाथरावांनी केलेलं काम अत्यंत महत्वाचं आहे. सहकार क्षेत्रामधलं गोपीनाथरावजींचं काम देखील खरं तर आपण स्मरणात ठेवावं असं आहे. ज्यांच्याबद्दल असं म्हटलं गेलं होतं सुरुवातीला की ऊसाचा रस पिणाऱ्यांना कुठे कारखाना चालवता येतो का, परंतु आपल्याला माहिती आहे की गोपीनाथरावजींनी वैद्यनाथ साखर कारखान्यासारखा कारखाना उभा केला. नुसता उभाच केला नाही तर आशिया खंडामध्ये सर्वप्रथम येण्याचे काही पारितोषिक त्यांनी या ठिकाणी मिळवून दिलेली आहेत आणि सहकारामध्ये आम्ही कुठेच कमी नाही ते दाखवून दिलेलं आहे. पुढे तर त्यांनी 31 कारखाने आपल्याला माहिती आहे खाजगी स्वरूपामध्ये ताब्यात घेऊन ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालून दाखवण्याचं काम केलेलं आहे. वैद्यनाथ बँक सहकार तत्वावरती त्यांनी चालवली आहे. सूतगिरणीच्या बाबतीमध्ये असेल तर अशा पद्धतीनं सहकाराच्या क्षेत्रामध्ये देखील त्यांनी केलेलं काम अत्यंत महत्वाचं आहे. गोपीनाथरावजी एक असं नेतृत्व आहे की ते कामगारांचे बी नेते आहेत आणि ते कारखानदाराचे नेते आहेत. दोघांच्या मध्ये समन्वय घडवून आणण्याचं काम गोपीनाथरावजींनी केलं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी प्रशासकीय क्षेत्रामध्ये किंवा गृहमंत्री म्हणून त्यांनी, मी आत्ताच यापूर्वी सांगितलं की मोका कायदा आणलेला आहे आणि 400 गुंडांना कंठस्नान घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जरब व प्रेम दोन्ही गोष्टी त्यांनी गृहमंत्री म्हणून असताना पार पाडलेल्या आपल्याला दिसून येतात. केवळ आयुष्यामध्ये 4.5 वर्ष सत्ता त्यांना भोगायला मिळाली, परंतु त्या सत्तेचा वापर मात्र त्यांनी अत्यंत वंचितांसाठी आणि चांगल्या कामासाठी केलेला आपल्याला दिसून येतो. गोधड्यातला माणूस गालीच्या पर्यंत गेला पाहिजे यासाठी त्यांनी केलेलं काम होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पोलिसांना शस्त्रास्त्रे व मानसिक बळ देण्याचं काम गृहमंत्री म्हणून असताना त्यांनी केलेलं आहे. खंडण्या बंद केलेल्या आहेत. रतन खत्री मला अटक करणारा जन्मला नाही असं म्हणाला होता, तर त्याला अटक करून दाखवण्याचं धैर्य त्यांनी दाखवलेलं आहे. मुंबईमध्ये जे गुंडाराज होतं ते गुंडाराज संपवून अनेक हिरो हिरोईनला खऱ्या अर्थानं या ठिकाणी तिथे काम करण्यासाठीच चांगलं वातावरण जर कुणाच्या काळात निर्माण झालं असेल तर गोपीनाथरावजी गृहमंत्री असताना निर्माण झालेला आहे आणि म्हणून या राज्यातला उत्कृष्ट गृहमंत्री म्हणून आजही त्यांचा उल्लेख केला जातो. नेते निर्माण करणारा कारखाना म्हणून आपण गोपीनाथरावजींच्याकडे पाहिलं पाहिजे. आपण बघा, मी नावं सांगत गेलो तो पाशा पटेल असतील, प्रकाश शेंडगे असतील, आमदार गोविंद केंद्रे असतील, गोविंदरावजी राठोड साहेब असतील, संजय काका पवार असतील, बीडमधील जवळजवळ सर्व आमदार, महादेव जानकर आहेत, रामदास आठवले आहेत, शरद जोशी, असे कितीतरी लोक आहेत की ज्यांना खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये बळ देण्याचं काम त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून नेता निर्माण करणारा कारखाना म्हणून जर आपण त्याचा उल्लेख केला तर तो अतिशयोक्तीचा होणार नाही आहे. सगळ्या फडामध्ये फड जिंकणारे जर कोण असतील तर ते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आहेत. त्यांच्या जीवनातला आणखीन एक पैलू त्याच्यावरती मी स्पेशलच या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे, तो म्हणजे मित्रत्व जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील. मग शिक्षणाच्या काळात पासून असलेल्या मित्रांना जपणं असो, प्रमोद महाजन असतील, विलासराव देशमुख असतील, छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, पक्षापलीकडे जाऊन त्यांनी मित्रत्व केलेलंही आहे आणि ते पुढे टिकवण्याचं काम देखील केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा पद्धतीनं मित्रत्वाच्या बाबतीमध्ये एक आदर्श उदाहरण म्हणून मला असं वाटतं की राजकारणामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं आपण दिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या विषयीची अतीव कळकळ असणारं हे नेतृत्व आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते गोदा परिक्रमा करतात. गारपीटग्रस्तांच्यासाठी
आपल्याला माहिती आहे की दौरा करतात, दुष्काळासाठी प्रश्न उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतात. पाणी, चारा, कर्जमुक्ती करायला लावलेली आहे. अनेक मोर्चे, संघर्ष यात्रा काढलेली आहेत. ज्वारीला, कापसाला हमी भाव मिळावा म्हणून त्यांनी केलेलं काम असेल, शेतकऱ्यांना जलद कृषी पंप कनेक्शन मिळण्यासाठी त्यांनी केलेलं काम असेल, 50% कृषी पंपात वीज बिल माफ करण्याचं त्यांचं काम असेल, जमीन ओलितासाठी यावी म्हणून त्यांनी केलेलं काम असेल, अनेक महामंडळांची स्थापना केलेली असेल, पाशा पटेलांना शेतकरी दिंडी काढायला लावण्यासाठी त्यांनी केलेलं काम असेल, अशा पद्धतीचे कितीतरी शेतकऱ्यांच्या हिताचे कामं त्यांनी या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येतात. शेतकऱ्यांच्या उसाला न्याय मिळावा म्हणून साखर कारखाने ते काढतात, झोनबंदी उठवण्याचं काम ते करतात. तर शेतकऱ्यांचा वाली असणारा नेता म्हणून देखील त्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. गोपीनाथरावांच्याकडे कर्तृत्व होतं, वक्तृत्व होतं, दातृत्व होतं, नेतृत्व होतं. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. गोपीनाथरावजी म्हणजे हजरजबाबीपणाचं उत्कृष्ट उदाहरण होतं. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांच्या हजरजबाबीपणाचे बरेचसे उदाहरणं मी यापूर्वीच्या 5-6 व्हिडिओच्या मध्ये आवर्जून दिलेले आहेत. त्यांच्याबद्दल नेहमी असं म्हटलं जायचं की मुंडे यांना दिवसाच मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडतात. त्यावरती हजरजबाबीपणे म्हणायचे, होय, मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतात, कारण स्वप्न ही मर्दालाच पडत असतात आणि मी मर्द आहे. अशा पद्धतीचा हजरजबाबीपणा त्यांच्याकडं नेहमीच असलेला आपल्याला दिसून येतो. गोपीनाथरावजी, विलासरावजी, R.R. पाटील, प्रमोद महाजन यांची भाषणं आणि त्यांच्या भाषणातलं छगन भुजबळजी हजरजबाबीपणा ऐकण्यातला एक आनंद खरोखरच वेगळा होता. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं त्यांनी हजरजबाबीपणा बाबतीमध्ये देखील केलेलं त्यांचं जे काही व्यक्तिमत्वातला पैलू आहे तो आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. दातृत्वाच्या बाबतीमध्ये गोपीनाथरावजीचं काम खूप मोठं राहिलेलं आहे. प्रत्येकाला काही ना काही ते देत आलेले आहेत. नाही जमलं बाकी काही तर वेळ तर नक्की देत आलेले आहेत. म्हणून आपण पाहिलं असेल की कुठल्याही कार्यक्रमाला ते वेळेवर पोहोचायचे नाहीत, कारण अनेकांना ते वेळ द्यायचे. अनेकांच्या अडचणी समजून घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. लोकांचा कंटाळा कधीच त्यांनी केलेला नाही आहे. डिप्रेशनमध्ये गेलेत असं कधी आपल्याला दिसत नाही आहे. डिप्रेशनमध्ये गेले म्हणून ते परदेशामध्ये गेलेले आहेत. आत्मचिंतन केलेलं आहे असं कधीही नाही आहे. अंधश्रद्धेचा विरोध देखील गोपीनाथरावजींनी केला. आपल्याला माहिती आहे की तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींचा गणपती दूध पितो, पण या ठिकाणी गोपीनाथरावजी म्हणतात की माझा काही गणपती दूध पित नाहीये. मुलींना अग्नी द्यायला लावलेली आहे, आपल्याला माहिती आहे. मुलगाच पाहिजे हा अट्टास त्यांनी केलेला नाहीये. 3 मुलीच त्यांना आहेत आणि या मुलीवरच त्यांनी समाधान मांडलं. म्हणजे अंधश्रद्धेला त्यांनी कधीच थारा दिलेला नाही आहे. या ठिकाणी अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर गोपीनाथरावजींच्या जीवनातले किती जरी पैलू आपण बघत आलो तरी बघण्यासारखे आहेत. गोपीनाथरावजी म्हणजे संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष. जन्मापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत गोपीनाथरावजींना आयुष्यभर संघर्ष करावा लागलेला आहे. मग तो स्वकीयांशी संघर्ष करावा लागला, स्वपक्षाशी संघर्ष करावा लागला, परिवाराशी संघर्ष करावा लागलेला आहे आणि नियतीशी देखील त्यांना संघर्ष करावा लागला. कारण अनेक वेळेस त्यांचे अपघात झाले आणि अशा संघर्षातूनच पुढे आलेलं व्यक्तिमत्व, नेतृत्व म्हणून या ठिकाणी गोपीनाथरावजींचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. आणि असं हे व्यक्तिमत्व, असं हे नेतृत्व या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 3 जून या ठिकाणी 2014ला हे आपल्याला सगळ्यांना सोडून गेलेले आहेत. परंतु ते जरी सोडून गेलेले असले तरी, देहानं जरी ते सोडून गेले असले तरी आपल्याला माहीत असेल की ते विचारानं आणि कीर्तीनं आजही जिवंत आहेत. त्यांच्या स्मरणार्थ जगामध्ये कुठेही नसेल असं भव्य गोपीनाथ गड त्यांच्या सुपुत्री पंकजाताईंनी बनवलेला आहे. आणि हा आस्थेचा गड आहे, श्रद्धेचा गड आहे, ऊर्जेचा गड आहे. आणि ज्या गडावरती हजारो लोक वर्षभर ऊर्जा घेण्यासाठी, श्रद्धेनं नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येतात. गोपीनाथरावजींच्या कार्याला पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांच्या तिन्ही लेखी करत आहेत. तर धनंजय देखील यांच्या सोबतच येऊन हा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत. तर अशा पद्धतीनं गोपीनाथरावजींनी खऱ्या अर्थानं वंचितांना बळ देण्याचं मोठं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच की काय, साहेब जरी शरीरानं गेले असले तरी आपण पाहतोय की अनेक लग्नपत्रिकांच्या वरती साहेबांचे फोटो छापलेले असतात. अनेक सप्ताहाच्या पत्रिकांच्या वरती त्यांचे फोटो असतात. कित्येक लोकांच्या देवघरामध्ये त्यांची प्रतिमा आपल्याला दिसते आहे.
आणि कित्येक मंदिरामध्ये देखील त्यांच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून माणसातला देव होऊन जाण्याचं काम गोपीनाथरावजींनी आपल्या कार्यकर्तृत्वानं केलेलं आहे. आणि म्हणून ते जरी शरीरानं गेले असले तरी विचारानं आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. तेव्हा आपण त्यांचे खरे अनुयायी म्हणून विचारानं मरणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि त्यांचे विचार जास्तीत जास्त पुढे घेऊन जाण्यासाठी वंचितांची सेवा आपण केली पाहिजे असं या ठिकाणी मी म्हणेन. शेवटी गोपीनाथरावांच्या बद्दल एवढंच म्हणतो की शरीर माणसाचं काळीज वाघाचं अशी त्यांची आदा होती. शरीर माणसाचं काळीज वाघाचं अशी त्यांची आदा होती. म्हणूनच मुंडे साहेबांच्या वरती भारतातील जनता फिदा होती. म्हणूनच मुंडे साहेबांच्या वरती भारतातील जनता फिदा होती. अशा या लोकनेत्याला मी त्यांच्या जन्मोत्सवाच्या आणि पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानंच नव्हे तर नेहमीच विनम्र अभिवादन करतो. आणि आपल्या सगळ्यांना माझ्या असं विनंती करतो की साहेबांचे विचार जसं की ताई म्हणतात उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, तसं आपणही साहेबांनी घेतलेला बहुजन विकासाचा वंचितांना न्याय मिळवून देण्याचा जो काही घेतलेला त्यांचा मंत्र होता तो खाली पडणार नाही आहे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून मी व्हिडिओची लांबी लक्षात घेऊन आणि आपली श्रवणशक्तीचं या ठिकाणी आणखीन न ताणता याच ठिकाणी या व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देतो. जय भगवान, जय गोपीनाथ.